पाटील साहेब, आज खरं तर 9वा दिवस आहे. मागच्या 2 दिवसापासून तुम्ही उपचार सुद्धा घ्यायला सुरुवात केली, मात्र ज्या महिला भगिनी आहेत त्यांच्या डोळ्यातले अश्रू अजूनही थांबत नाही. काय आवाहन करायला? आता या महाराष्ट्रातल्या माता माऊल्यांच्या आग्रहाखातर तर मी 2 पावलं मागे सरकलो. नसता सगळ्या सोयऱ्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मी मागं हटायला तयार नाहीये. मग मरण आलं तरी चालत. त्यांच्या तर आग्रहाखातर आणि या राज्यातला सगळे मायबाप, जनता, सगळे माणसं, माता माऊल्या सांगायला लागले की तुम्ही उपचार घ्या, म्हणून तर घेतले. सुरू आहेत उपचार. त्यांच्याच म्हणण्यानुसार मी उपचार सुरू केलेत. त्यांनी शांत त्यांनी राहिलं पाहिजे. नाही आता त्यांच्या डोळ्याला पाणी येऊ नये, त्यांनी रडू नये, म्हणूनच मी सलाईन घेतले. पाटील साहेब, दुसरीकडे विजय वडेट्टीवार हे टुपकन जशीन म्हणजे एक गावरान भाषेत ते म्हणे की लोड घेत जाऊ नको लई. कारण काय वर तर प्रत्येकाला जाणं ना. टुपकन जाणं म्हणजे ही एक जुनीच बोली भाषा. टपकवणे म्हणजे त्यांचे जे विरोधी पक्ष नाही त्यांचे जे डोक्यात टपकवणे, ते टपकवणे वेगळं आहे म्हणून. त्याला मारामाऱ्या करणं म्हणते. तुमच्याच स्वतःच टेन्शन स्वतःच जाणीवर त्याला टपकशीन असं म्हणते. टपकवणे नाही. तुमच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला. ते पहिल्यापासूनच घेतात. शेवटी आता विरोधी पक्ष नेते ते सगळ्यांसाठी न्यायाचं एक दार असतं ते, पण ते मराठ्यांच्या बाबतीत कधी चुकीचाच अर्थ घेणार. त्यांच्या कोणती अपेक्षा अशी दुसरी अपेक्षा काय न्यायाची करणं अवघड आहे. दुसरीकडे प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की येत्या अधिवेशनामध्ये, म्हणजे जे विशेष अधिवेशन बोलवलेलं आहे, त्याच्यामध्ये ओबीसींचं आणि मराठ्यांचं ताट वेगवेगळं असं, म्हणजे मराठ्यांना जे स्वतंत्र आरक्षण देण्याची चर्चा होते त्यालाच कुठेतरी प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा पाठिंबा दिलाय किंवा समर्थन दिलंय असं म्हणतात. मराठ्यांचा हक्क ओबीसी आरक्षणात, त्या हक्कापासून लांब आम्ही नाही जाऊ शकत. आमच्या नोंदी तिथं सापडल्यात, याचा अर्थ आम्ही सगळ्यात अगोदर आम्ही येतो ओबीसी, नंतर बाकीचे. 1967च्या अगोदरच्या 100, 150 वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्या, म्हणजे अगोदर मराठा आरक्षण सगळ्याच्या अगोदर. त्यामुळे अगोदर आम्ही येत, तो हक्क आमचा आहे. त्यामुळे मराठी ओबीसीत असणार. आज पण उद्या पण तुम्हाला मराठी ओबीसीतच दिसणार. आणि सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना निघेल त्याची अंमलबजावणी महाराष्ट्राला सगळा मराठा ओबीसीत दिसणार. आंदोलन त्यासाठी, त्याशिवाय ते नाही थांबू शकत. कारण त्यांचा सल्ला कधी पण चांगला असतो आणि आपण तो ऐकतो पण. परंतु ओबीसी आरक्षण हे मराठ्यांचं आहे. त्या ओबीसी आरक्षणात मात्र आम्ही कायम राहणार आहे आणि जाणार सुद्धा आहे. सगळे सोयरे हा जो शब्द लढा लढतो, मी सामान्य मराठा आहे, पण जो शब्द आम्ही दिलेला आहे हो कायद्यात बसतो, हे पुन्हा एकदा आता माझ्या मराठ्यांना कळणार आहे आणि मराठा सावध होणार आहे. त्याच्यात आणखीन काही व्याख्याला वाटत असेल, काही व्याख्यात त्याच्यात ही आता कोंकडचे कोंकड खेळ आता ओबीसी हिंदू मराठा सगळे एकच आहेत. नाही, हिंदू धर्म आहे. धर्मात तर हे सगळेच आले ना. धर्मात तर सगळेच आले. त्याच्यात मराठा आला, त्यात ओबीसी आला. धर्मात असं काय नाही. धर्मात मराठा ओबीसी असं काय नाही. हिंदू हिंदू. उद्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या दिवशी दांडपट्ट्याला जो आहे तो राज्य शस्त्र म्हणून घोषित करणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवारांनी दिली. चांगली गोष्ट आहे. छत्रपतींच्या काळातल्या सगळे जे हत्यार होते किंवा आपण त्याला काय म्हणून शस्त्र होते, त्याला दर्जा देणं चांगली गोष्ट. उद्या फक्त सगळ्या बांधवांनी राज्यातल्या आदर्श शिवजयंती करावी, शांततेत साजरी व्हावी. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर असतील, आमचे खासदार इम्तियाज जलील असतील, हे मराठा आरक्षणावर बोलतात, परंतु इतर खासदार असतील, आमदार असतील, कुठेही मराठा आरक्षणावर बोलताना दिसत नाही. कशाला बोलतील? मराठ्याने त्यांना मोठं केलं. आता मराठ्याचे पोरं मोठे होते ना, मग ते बोलल्यावर मराठ्याचे पोरं मोठे झाल्यावर मग यांचे पॉम्पलेट कोण चिटकीन, यांच्या पोराला साहेब कोण म्हणून. मराठ्याचे पोरं मोठे झाल्यावर ते साहेब नाही म्हणत. त्यांना मराठ्याचे पोरं असेच बेकारी ठेवायचे, उसं तोडायला गेले पाहिजेत, मग त्यांना साहेब म्हणतील ना. आमदार खासदार कशाला बोलतील मराठ्यांचे? मंत्री बोलणार नाही. म्हणजे आता दाखवते मराठी त्यांना. आता साहेबच म्हणता नाही आलं पाहिजे.
की दशा मराठ्यांना त्यांचे करावे लागणार आहे, पण शांततेत आणि टांगे उलटे पालटे करून. चल, धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.